मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात मैत्रिणींनो? मजेत ना? मस्त खा आणि स्वस्त राहा। तर आजची आपली रेसिपी आहे चिवड्यापासून आपण बनवणार आहोत। तर काय हो मैत्रिणींनो, तुम्ही पण त्यातल्याच आहात का? एखादा पदार्थ बनवलेला असला आणि त्यापासून काहीतरी नवीन बनवायचं, तर चला मग आज चिवड्यापासून आपण कोणता नवीन पदार्थ बनवत आहोत ते पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहेत 2 कप चिवडा। तर इथे बघा 2 कप मी चिवडा वापरलेला आहे। या कपाने मी 2 कप चिवडा घेतलेला आहे। तर आजची भेळ आपली चिवडा भेळ आहे, त्यामुळे आपण तयार केलेला चिवडा इथे वापरलेला आहे। तर इथे मी भाजक्या पोह्यांचा चिवडा वापरलेला आहे। तुमच्या म्हणजे घरामध्ये जो चिवडा बनवलेला असतो, आपण नेहमी घरामध्ये स्टोर करून बनवून ठेवतो, तो कुठलाही वापरला तरी चालेल। आता त्यामध्येच टाकून घ्यायचा आहे 1 वाटी कांदा। कांदा हा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। 1 वाटी ॲड करतोय टोमॅटो। त्यामध्येच टाकून घ्यायची आहे बारीक शेव। तर इथे बघा 1 वाटी आपण बारीक शेव टाकलेली आहे। आता यामध्येच ॲड करायचे आहे 1 वाटी वाफलून घेतलेले चणे। तर इथे बघा 1 वाटी आपण वापरलेला आहे। 2 कप चिवड्यासाठी किंवा मग वाटीच्या मेजरमेंटच्या कपानं 2 वाटी चिवड्यासाठी इथे आपल्याला कांदा, टोमॅटो, हरभरे, छोटी शेव 1-1 वाटी वापरायची आहे। आणि त्यामध्येच आपण ॲड करतोय 1 वाटी छोटी कोथिंबीर। नक्की या पद्धतीने तुम्ही चिवडा करून म्हणजे चिवड्याची भेळ करून बघा, खूप छान टेस्टी अप्रतिम चव लागते। आणि त्यामध्ये आपण पूर्ण मसाले चिवडा करताना वापरलेले असतात, त्यामुळे तर अगदीच चव त्याची भन्नाट अशी लागते। आता त्यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे मीठ। तर मीठ थोडंसं चवीनुसारच तुम्ही ॲड करा, कारण आपण चिवडा बनवताना त्यामध्ये मीठ वापरलेलं असतं। आवडीनुसार तुम्ही लाल तिखट वापरा, कारण चिवड्यामध्ये पण आपण हिरवी मिरची किंवा लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण टाकलेलं असतं, त्यामुळे चव पाहूनच यामध्ये मीठ आणि तिखट आपल्याला वापरायचं आहे। तर इथे बघा आता पूर्ण हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय। तर काय हो मैत्रिणींनो, तुम्ही पण त्यातल्याच आहात का हो? हे एखादा बनवलेला आपला चटपटीत घरातला पदार्थ आणि त्यापासून आणखीन नवीन काहीतरी पदार्थ। तर इथे बघा अगोदरच आपण चिवडा हा पदार्थ बनवलेला आहे आणि त्या बनलेल्या पदार्थापासूनच आपण आज नवीन आणखीन एक पदार्थ बनवलेला आहे। नक्की तुम्ही बनवलेल्या चिवड्यापासून भेळ बनवून बघा, खूप छान चविष्ट अप्रतिम बनते आणि खायला तर नक्कीच याची चव छान लागते। तर इथे बघा पूर्ण आता आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आणि ही भेळ बनवण्यासाठी आपल्याला जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही। आपल्याकडे जो ऑलरेडी रेडी चिवडा बनवलेला असतो त्यापासूनच ही भेळ बनते आणि ही भेळ खायला अतिशय छान लागते, कारण चिवड्यामध्ये जे आपण मसाले टाकलेले असतात ते पूर्ण त्यामध्ये मुरलेले असतात, त्यामुळे चव तर नक्कीच याची छान लागणार आहे। इथे बघा पूर्ण हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता इथे बघा भेळीतला सगळ्यात छान आणि भेळीला अगदी चविष्ट बनणारा पदार्थ म्हणजे चिंचगुळेचं पाणी। तर चिंचगुळेच्या पाण्याशिवाय भेळीला अगदी चव नाही। ज्यावेळेस तुम्ही चिंचगुळाचं पाणी टाकाल त्यावेळेस भेळ आपली परिपूर्ण बनते। तर इथं मी चिंच आणि गुळाची चटणी बनवून घेतलेली आहे आणि ती यामध्ये वापरलेली आहे। भरपूर साऱ्या माझ्या रेसिपीजमध्ये तुम्हाला ही चटणी पाहायला भेटेल। आपल्या चॅनलवरती मी कच्च्या दाबेलीचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये सुद्धा ही चटणी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवलेली आहे। आता वरून टाकून घेतोय 2 चमचे पिठी साखर। तर इथे बघा सगळ्याच्या शेवटी आपण पिठी साखर कशामुळे वापरलेली आहे, तर यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालताना त्यामध्ये गूळसुद्धा म्हणजे आपण टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला गोडीचं परफेक्ट प्रमाण म्हणजे लक्षात येणार नाही। आणि आपण सगळ्याच्या शेवटी जर यामध्ये साखर ॲड केली तर आपल्या लक्षात येईल किती म्हणजे इथे आपल्याला साखर वापरावी लागणार आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल भेळ, नाही वापरले तरी चालेल। आता पूर्ण हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे।
नवीन असाल, आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथे बघा, अगदी चमचमीत अशी आपली भेळ तयार झालेली आहे. इथे आपली तयार झालेली भेळ मी एका डिशमध्ये काढून घेते. नक्की तुम्ही चिवड्याची भेळ ट्राय करून बघा, खूप छान लागते खाण्यासाठी. वरतून टाकून घेतोय यावरती थोडीशी कोथिंबीर. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही नक्की भेळ बनवण्याचा प्रयत्न करा. लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. शेअर करा, लाईक करा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील आणखीन चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.